आम्हाला काही माहीत नव्हतं त्याच्यामध्ये मथुरेल आहे का काय आहे। तर आमची ती शर्यत कॅन्सल झाल्यामुळे आणि आमचा बैल पहिला दिला होता कारगिल ग्रुप दूधवाल्यांना, तर त्यांचे नातेसंबंध आल्यामुळे ती शर्यत कॅन्सल झाली आणि मग त्यांनी चिंचोलीचा लक्ष त्याच्यावर नाव फिरवला। तर त्याच्यामध्ये मग एडुसनच्या बैलामध्ये निघाला गरुड्या आणि चिंचोलीच्या बैलामध्ये निघाला होता मथुर। शर्यत अतिशय चुरशीची झाली, एकदम काही हाताच्या अंतरावर म्हणजे बोटांचा निकाल झाला। बैलांचं काम करतात, कोणी दोस्त असो कोणी नातेवाईक असो काही असो, गाडी जमली त्याला फिरायची गाडी, साईड उजवी डावी काही नाही, बैलांना पळायचं मूड असलं ते पळणार आणि शर्यत करायची ती शर्यत जिंकणार हरणार हे बैलांच्या मूडवर डिपेंड असतं। आज मी सांगायचा तात्पर्य असं आहे की आमच्या घरात पहिला कन्हैया म्हणून बैलगाडा क्षेत्रातील भारतात नामवंत आजी आहे, रिटायर झाला। त्या बैलाचा क्लोन करण्यासाठी बऱ्याचशा लोकांनी ऑफर दिली, परंतु नाही, घर बैल विकायचंच नाही, बैल आजही घरात आहे। त्या बैलाचं वैशिष्ट्य असं होतं की जेव्हा पोळ्याचा सण असतो दिवाळीचा, मग आमच्या मंदिरात येऊन स्वतः नतमस्तक शंकराच्या पिंडीसमोर नतमस्तक होतो। दादा सर्वप्रथम आपलं नाव सांगा। माझं नाव रोहन तानाजी म्हात्रे। आणि दादा नक्कीच भिवंडी तालुक्यात ताडाळी गावाचं आज नाव आपल्या बैलाने केलंय, कसं वाटतं या गरुडा बैलाबद्दल? बैलाच्या बद्दल सांगायचं आता आम्ही सांगण्यापेक्षा पब्लिकने सांगितलं पाहिजे। तर आमच्या हिशोबात बैल पळतोच म्हणून आम्ही त्याला विकत घेतलाय, आमच्या दावणीला आलाय। बैल पळतो, चांगला पळतो आणि बैल आमचा उजवीचा असून आम्ही डावीला पळतो आणि विजय घेतो, त्यामुळे आम्हाला भरपूर आनंद आहे। दादा हे दूधनेचा कारगिल ग्रुपचा सुंदर सोबत आज पहिरा होता, याचे नियोजन कसं काय झालं? आता संतोष भंडारी हे दूधने आणि आपले भोपरचे गंगाराम शेठ आणि महेश शेठ यांचे पूर्वीचे संबंध आहेत, त्याच्यामुळे आता आमचा बैल पळतो त्यांचा बैल पळतो, त्यांच्याच मध्ये चर्चा झाली आपण ही गाडी पळवायची आणि असं काही नियोजनबद्ध काय नाही आणि आमचा पहिला जुळून आला। दादा असा मोठा म्हणजे जो उजवी आणि डावी खांदी आणि बैल घोड्यामध्ये पळालेला आणि नेहमी बैलघोड्यामध्ये जो बैल पळतो तो उजव्या साईडनं खेळतो, पण डावी साईडनं खेळणं खूप कमी जण रिस्क घेतात आणि आता भरपूर जण बैलगाडा मालक ती रिस्क घेतात आणि तुम्ही सुद्धा ती रिस्क डावीकडून खेळण्याचं आज जिंकून आला, त्याबद्दल काय बोलू शकता तुम्ही? आता मागे आम्ही मागच्या अड्ड्यामध्ये इथे आम्ही डावी साईडनं रिस्क घेतली होती, तेव्हा आमचा गुलाल हार झाली होती। त्या कशामुळे हार झाली का झाली याची आम्ही चाचपणी केली, थोडं नियोजन केलं आणि मग आता आमचा पहिला डावी साईडने जुळला होता, त्याच्यामुळे आम्ही विचार केला की उसाटण्याला आपला बैलगाडीचा मोठा महोत्सव आहे तेव्हा आपण हीच गाडी पळू। तर बाळाशेठ गायकर यांचं नाव आलं होतं आणि दूधनेचे संतोष शेठ यांचा फोन आला महेश शेठला। आता आमचा पहिला असल्यामुळे त्यांची एक एक बैल सांगून गाडी जमली होती। मग दादा अशी भीती नव्हती का मनात? कारण मागे पण डावी साईडने खेळला होता तेव्हा हार पचवायला लागलं, पण आज हा भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचा मैदान आणि उसाटण्याचा मैदान, मग अशी मनात शंका नव्हती की आता पुन्हा आपण या मैदानात जो उजवी साईडनं खेळला डावी साईडनं खेळायला आपण त्या बैलगाडाला देतोय, तर अशी भीती नव्हती का परत? नाही, अशी भीती वगैरे काय नव्हती, भीती असती तर आम्ही खेळलोच नसतो, भीती नव्हती। पण माझ्या मनामध्ये थोडी शंका होती की बैल मागच्या अड्ड्यामध्ये कमी पळालेला इथे, तर आज काय बोलतो बैल भरपूर चांगला पळाला, मला खूप आनंद झाला। मी बोललो ना की मला शर्यत जिंकल्याचा नाही आनंद झाला, पण उसाटल्याच्या पाठीत डावी रस्त्याने बैल भरपूर जोमाने पळाला त्याचा मला भरपूर आनंद झाला। दादा जेव्हा मोठ्या बैलासोबत आपली गाडी जमते तेव्हा बैल नावरूपाला तर आधीच असतो, पण तेव्हा त्याचं नाव आणखीन येतो आपला असाच गरुडा बैल ज्याने हिम्मत केली
मथुर सोबत शर्यत खेळायची आणि त्याच क्षणापासून तो आधी तर होताच गरुडा बैल, त्याच क्षणापासून आज नाव रूपाला आणि आपल्या गावाचं नाव रोशन करतोय. काय बोलू शकता? आता त्या ॲक्च्युली काय आलं, पिसावरला असं काही नियोजन नव्हतं आणि ॲक्च्युली आम्हाला पण माहीत नव्हतं. आमचे मित्र जे कारगिल ग्रुप भेटूत नाहीत त्यांनी आम्ही पहिले नाव फिरवलं होतं तुर्ब्याचा विकी, त्याचा वादळ बैल आहे त्याच्यावर, परंतु त्यांचे काही संबंध असल्यामुळे ती शर्यत कॅन्सल झाली. आणि राहुलभाई पाटील यांचं नाव होतं आणि ते आपले चिंचोलीचे लक्षा छोट्या लक्षवल त्यांचं पण नाव होतं आणि दीपक शेटचिर्ले पनवेल यांचं पण नाव होतं. आम्हाला काही माहीत नव्हतं त्याच्यामध्ये मथुरेल आहे का काय आहे. तर आमची ती शर्यत कॅन्सल झाल्यामुळे आणि आमचा बैल पहिला दिला होता कारगिल ग्रुप दूधवाल्यांना, तर त्यांचे नातेसंबंध आल्यामुळे ती शर्यत कॅन्सल झाली. आणि मग त्यांनी चिंचोलीचा लक्ष त्याच्यावर नाव फिरवला. तर त्याच्यामध्ये मग एडुसनच्या बैलामध्ये निघाला गरुड्या आणि चिंचोलीच्या बैलामध्ये निघाला होता मथुर. शर्यत अतिशय चुरशीची झाली, एकदम काही हाताच्या अंतरावर म्हणजे बोटांचा निकाल झाला. तर झालं जे झालं ते जाऊ द्या, आता आम्ही पुढच्या कधी नियोजन करू. दादा आज सुंदर आणि गरुडा आणि कशी गाडी घालवली, म्हणजे रायफल 8181 होता, कशी गाडी ती धावली गेली? मी ऐकलं होतं की समान होतं, नंतर सुट्टीला थोड्या 150, 200, 300 फूट असेल तिथपर्यंत गाड्या समान होत्या. पण नंतर गाडीने जसं ओव्हरटेक करायला सुरुवात केली, पिकअप घ्यायला, तर अंतर सोडत गेलं आणि पुढे 1.5 चक्राच्या अंतरात निकाल घेतला आम्ही. दादा मला तरी वाटतं, म्हणजे जितकं मला असं वाटतं ऐकून की आपला गरुडा बिनजोडच्या शर्यतीच खेळतो, घाटावरती आतापर्यंत कधी गेलाय? गेला होता तो, आम्ही विकत घ्यायच्या आधी हां ते बघूनच आम्ही विकत घेतला. आणि इकडे आमचे बघा, हे आमचे काका आहेत, हां एकदम आमचा खंबीर साथ म्हणजे त्यांची आम्हाला आहे, हां. त्याच्यामुळे आमचं शर्यत क्षेत्र टिकून आहे. काका आम्ही दोन शब्द. किती हारलो तर ते सांगतील टेन्शन नका घेऊ, बैलात काय चुकी झाली, कशात चुकी झाली आणि ते सुधारा आणि पुढच्या टायमाला गाडी पकडा, त्याच्यामुळे आम्ही कधी टेन्शन घेत नाही. दादा सर्वप्रथम आपलं नाव आणि आजचा हा भव्यदिव्य कार्यक्रम त्याबद्दल आणि आपल्या गरुडाबद्दल बैलाबद्दल बोला. माझं नाव कमलाकर परशुराम पाटील. या बैलगाडी क्षेत्रात आमच्या पिढ्यानपिढ्या हा छंद आहे. हा छंद आजोबांपासून, वडिलांपासून, काकांपासून आम्ही सर्व भाऊ एकत्र करतोय. आणि हा छंद जोपासण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात. तरी आम्ही कुठल्या गोष्टीला कधी जगमवलं नसताना, राजकीय सामाजिक कार्य वेगळं, परंतु हा छंद जो आहे हा छंद शेतीशी निगडीत असेल. शेतीशी निगडीत असल्या कारणानं बैलांची जोपासना हे आमच्या घरातील प्रत्येक मेंबरला एक आवडीचा छंद आहे. प्रत्येक घरातली स्त्री असो, जरी बैल जिंकला हरला तरी नित्यनेमाप्रमाणे त्यांची पूजा होणं, ओवाळणी होते. म्हणजे हा छंद आमचा घरातील एकमेव सर्वांना मिळून हे करणारा छंद आहे. त्यामुळे ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आम्हाला कधी कुठं घाटावर का कुठले तिन्ही घाट असू दे, सातारा असो, पुण्याचा घाट असो की शंकरपट असो किंवा मुंबईच्या शर्यती असो, कुठेही आम्हाला शर्यतीचा शो करायचा असेल तर आम्ही प्रथम गाडी कशी राहिली या उद्देशानेच करतो. बरोबर. आणि शिवाय मी शो करतो तर माझा एकच यांना सांगायचं तात्पर्य असं असतं की बैलांचं काम करतात. कोणी दोस्त असो, कोणी नातेवाईक असो, काही असो, गाडी जमली त्याला फिरायची गाडी, साईड उजवी डावी काही नाही, बैलांना पळायचं मूड असलं ते पळणार आणि शर्यत करायची ती शर्यत जिंकणार हरणार, हे बैलांच्या मूडवर डिपेंड असतं. त्यामुळे हा जो क्षेत्र आहे हा छंद म्हणून आम्ही खेळतोय. त्याच्यामुळे याच्यात हार जीत होणं हे काय आम्हाला मनापासून कधीच लागलं नाही. आणि हा गरुडा बैल ज्या वेळेस आमच्याकडे पुन्हा आला की बाबा ह्याची खरेदी करायची, त्या क्षणाला मी सांगितलं की आताच्या आता तुम्ही जा आणि तो बैल खरेदी करून घ्या. नक्की दादा. आणि तुमचं मी जेव्हा नियोजन बघता ना, टॉपच्या बैलांसोबत शर्यती खेळायला तुम्ही प्रथम प्राधान्य देता. हार किंवा जीत याला महत्त्व नाही देत तुम्ही. शर्यती खेळा, हार असले तरी सहन करा आणि जीत असली तरी तेवढ्याच आनंदाने तो सहन करा, जास्त जल्लोष नाही करा. हा तुमचा जो विषय आहे तो खूप भारी आहे.
म्हणजे हार असले तरी पत्करा, याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? तुमचं नियोजन, तुमचे सर्व जे बैलगाडा प्रेमी आहेत, तुमचा ग्रुप आहे, जर खरंच हा बैलगाडा शर्यतीचा शो करणारा शेतकरी असेल किंवा व्यावसायिक असेल, राजकीय असेल, तो जनावरांना प्रेम करत असेल तर निश्चितच हार आणि जीत या गोष्टी कधी मनात पकडणार नाही. जर छंद आहे, बैल पळतात, बैल जिंकणार, हारणार, बैलांना आपण आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे जपोसतो, त्याचं संगोपन करतोय, त्यावेळेस आपण कधी बघत नाही का बैल जिंकलाय का हरलाय काय केलाय. कारण ती जे वस्तू महादेवाचा नंदी आहे. आज मी सांगायचा तात्पर्य असं आहे की आमच्या घरात पहिला कन्हैया म्हणून बैलगाडा क्षेत्रातील भारतात नामवंत बैल आजही आहे. रिटायर झाला, त्या बैलाचा क्लोन करण्यासाठी बऱ्याचशा लोकांनी ऑफर दिली, परंतु नाही, घर बैल विकायचंच नाही, बैल आजही घरात आहे. त्या बैलाचं वैशिष्ट्य असं होतं की जेव्हा पोळ्याचा सण असतो दिवाळीचा, मग आमच्या मंदिरात येऊन स्वतः नतमस्तक शंकराच्या पिंडीसमोर नतमस्तक होतो. अच्छा, हे असे दैवी गुण असलेले बैल जर आपल्याकडे असले तर निश्चित आपल्या हिंदू धर्माला, आपल्या शेती व्यवसायाला आपण या छंदातनं आणि या शोकातनं वेगळी कलाटणी देऊन पुन्हा शेतकरी राजाचा, बळीराजाचा राज्य येईल, हेच आपण शंकराच्या चरणी प्रार्थना करून मी सर्वांना तुम्हाला या शुभेच्छा देतो की आज महाराष्ट्र बैलगाडा शर्ती असोसिएशनने हा जो महोत्सव केला, या महोत्सवात असेच आणखीन बैलांच्या बाबतीत पशु प्रदर्शन, शेतीविषयक प्रदर्शन, शेतीविषयक माहिती, ह्या सगळ्या गोष्टी या महोत्सवात ठेवणं गरजेचं आहे. आणि यापुढील अशाच शेतीविषयी माहिती जर या बैलगाडी क्षेत्रातील लोकांना आणि येणाऱ्या लोकांना दिलं तर निश्चितच आपला महाराष्ट्र हा शेतीप्रधान राष्ट्र होईल आणि देशाचं भविष्य उज्ज्वल. खूप सुंदर असे दादा बोलले. आणि गरुडाप्रमाणेच तुम्ही जो कन्हैयाचा विषय घेतला ना, तो विषय घेणारच होता, पण तो तुम्ही स्वतःहून मांडला, त्याच्याबद्दल मी आपला हार्दिक अभिनंदन. आणि आपला गरुडा असाच विजयाचा गुलाल घेत राहील, तो पण दोन्ही खांदी, डावी उजवी साईडने. सो चला दादा, भेटूया आता. धन्यवाद.